नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 9वी आणि आता 9वीचं गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच आणि या संच प्रकरणातला संकीर्ण प्रश्न संग्रह 1 आपण आज बघणार आहोत। बघा, सगळे सराव संच जे आहेत त्याच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, त्यावर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे। तर आज संपूर्ण संकीर्ण प्रश्न संग्रह आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, जाऊयात पुढे। तर या ठिकाणी खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। अचूक म्हणजे जो योग्य आहे, अचूक आहे असा पर्याय। तर इथं एम बरोबर आपल्याकडे काय दिलंय बघा, संच एम जो आहे त्याच्यामध्ये घटक आहेत 1, 3 आणि 5 आणि संच एन मध्ये आपल्याकडे घटक आहेत 2, 4 आणि 6। तर एम छेद संच एन काढा। बघा, एम छेद संच हे उलट्या यूचं जे चिन्ह आहे त्याचा अर्थ छेद संच। छेद संच म्हणजे समान घटक। मग या दोघांमध्ये समान काय असा कुठला घटक आहे जो दोघांमध्ये सुद्धा आहे? बघा, इथं 1 आहे, इथं नाहीये, 3 नाहीये, 5 नाहीये, कुठलाच घटक समान नाहीये मित्रांनो। तर इथं काहीच नाही येणार, दोघांमध्ये काहीच समान नाही। छेद संच म्हणजे समान घटक, पण इथं दोघांमध्ये काहीच समान नाहीये, म्हणजे इथं अशा प्रकारे हे रिक्त संच झाला हा आणि त्याचं चिन्ह असं असतं, म्हणून सी ऑप्शन जो आहे तो हा करेक्ट आहे। ठीक आहे, आता इथे बघा, संच पी चा विचार जर केला, संच पी चे घटक x असे आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आहे। आता विषम संख्या कुठली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सॉरी 1, 3, 5 आणि 7, 9, 11 या सगळ्या विषम संख्या। ओके, या सगळ्या विषम संख्या आहेत। आता याच्यामध्ये कसं आहे की ही विषम संख्या आहे पण ती 1 पेक्षा मोठी आहे। 1 पेक्षा मोठी म्हणजे मला 1 पाहिजे का, मला 1 नकोय। ओके, आणि x जे आहे 1 पेक्षा मोठी, मग 1 पेक्षा मोठ्या संख्या कुठल्या? 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या आहेत, पण ती 5 पेक्षा लहान आहे। मग 5 पेक्षा लहान संख्या 3 आहे, पण इथं खाली एक रेष सुद्धा मारलेली आहे, म्हणजे ती 5 सुद्धा आहे, म्हणजे 5 आणि 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे 5 पण आहे आणि 5 पेक्षा लहान पण आहे। मग या संख्या कुठल्या येणार? 7 सोडलं की 3 आणि 5 या दोनच संख्या आहेत की जी 1 पेक्षा मोठी आहे आणि 5 आणि 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे 3 आणि 5 इथं येईल। 3 आणि 5, 3 आणि 5 कुठे आहे बाबा? हे बघा, डी ऑप्शन मध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडू शकतो आपण, सोपा आहे। आता पुढचे प्रश्न बघूया। तर पहिला हा बहुपर्यायी प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय उपप्रश्न आहेत। आता हा संच कुठल्या प्रकारचा आहे बाबा? ज्याच्यातले घटक आपण मोजू शकतो त्याला शांत संच म्हणतात। बघा, 1, 2 डॉट 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 10 पर्यंत, म्हणजे याच्यात काय असेल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे आकडे असणार 1 ते 10 पर्यंत, म्हणजे हा संच आपण मोजू शकतोय, म्हणजे याला आपण म्हणू शांत संच। ज्या संचातले घटक आपण मोजतो त्याला आपण शांत संच म्हणतो। ओके, आता यम संयोग संच n आहे। बरं, यम आणि n संयोग संच म्हणजे दोघांचे मिळून 1, 3, 5, 4, 5, 6 असे घटक, 1, 2, 3, 4, 5, 6 असे घटक येतात आणि m मध्ये 1, 2, 4 येतात। तर n हा कुठला संच असणार खालीलपैकी? आता n ची किंमत नेमकी काय असू शकते बाबा? बघा, m ची किंमत अशी घ्या, n ची किंमत आपल्याला अशी घ्यायची, n मधले घटक असे घ्या की m आणि n मिळून 1 ते 6 पर्यंतचे आकडे होते। बघा, 1, 2, 3 जर घेतलं तर 1, 2, 3 आणि 4 पर्यंतच घटक येतात, म्हणजे या दोघांचा जर तुम्ही संयोग संच पकडला तर हा येत नाही। पण 1, 2, 3 आता हा जर घेतला b तर याच्यामध्ये बघा 1, 2, 4 आहेत, मग 1, 2, 3 आलं, 4 आलं, 5 आलं, 6 आलं, म्हणजे जर तुम्ही याला जर तुम्ही n म्हटलं, हा जर n म्हणून घेतला तर m संयोग संच n काय येईल बघा? याच्यामध्ये 1, 2 आलं, 1, 2 आलं, त्याच्यानंतर हा 3 आला, त्याच्यानंतर 4 आला आणि 5 आला आणि 6 आला। ओके, म्हणजे संयोग संच जर हा आपण जर घेतला, n ची किंमत जर तुम्ही n जो संच आहे तो जर 3, 4, 5, 6 घेतला तर m आणि हा n मिळून तुम्हाला यांचा संयोग संच जो आहे तो हा मिळतोय, म्हणजे तुमचा बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे। फक्त इथं थोडंसं आपल्याला डोकं लावावं लागेल हा संच शोधण्यासाठी। ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा, सगळे प्रश्न आपल्याला बघायचे। आता इथं विचार करावा लागतो, पी उपसंच आहे m चा, तर पी छेद संच पी संयोग संच m हा कुठला संच असेल? डोक्याला ताप आहे, बघा, टेन्शन घेऊ नका। आता m मध्ये समजा घटक आहेत, उदाहरणार्थ 1, 2,
3 आणि 4 घेतले, बरोबर. एन मध्ये घटक घेतले आपण. एन मध्ये काय बाबा, एन जो आहे, सॉरी पी जो आहे, पी मध्ये काय घटक असतील, समजा आपण एम संच घेतला 1 2 3 4, तर पी मध्ये काय असेल, पी हा एम चा उपसंच आहे. हा एम चा उपसंच म्हणजे काय असणार, 1 2 आणि 3 घटक, किंवा 1 2 घेतला तरी चालेल. म्हणजे पी हा एम चा इथं उपसंच, म्हणजे पी मधले सगळे घटक एम मध्ये येतील असाच संच आपण पी घेतला. आता आपण काय करू की बाबा याची किंमत नेमकी काय आहे, हे नेमकं काय आहे. मग त्याच्या अगोदर पहिला पी युनियन सेट, पी संयोग संच एम आपण काढू, बरोबर. पी संयोग संच एम काय येईल, दोघांमध्ये येणारे सगळे घटक. बघा पहिले पी मधले लिहा 1 2 3 आणि मग एम मधले लिहा 4, 1 2 3 4, दोघांचा संच काय येईल बाबा 1 2 3 4 येते. आणि पी छेद संच, पी संयोग संच एम, बरोबर. म्हणजे पी आणि, बघा लक्षात घ्या, पी आणि हा जो तुम्हाला पी संयोग संच एम दिसतो यांचा छेद संच, या दोघांमध्ये समान काय ते लिहायचं. आता बघा या दोघांमध्ये समान काय बाबा, या दोघांमध्ये समान काय, 1 2 3 1 2 3 समान आहे, 1 2 3 समान आहे. या दोघांमध्ये समान काय बाबा 1 2 3. मग 1 2 3 कशाचे घटक आहेत, पी चे घटक आहेत. 1 2 3 म्हणजे पी, म्हणजे तुमच्याकडे पी छेद संच, पी संयोग संच एम, याचं उत्तर तुम्हाला पी येतंय. मग इथं पी कुठं आहे का बाबा, ए ऑप्शन मध्ये आहे पी, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो, पी शोधू शकतो. आता हे आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हे बघा इथं, खालीलपैकी कोणता संच रिक्त म्हणजे रिकामा आहे, ज्याच्यामध्ये एकही घटक नाही. समांतर रेषांच्या छेदनबिंदूचा संच. आता दोन समांतर रेषा आहेत, त्या एकमेकींना छेदतील का, कधी नाही छेदणार, म्हणजे कुठलाच एक छेदनबिंदू येणार नाही, म्हणजे रिकामा येईल, म्हणजे हा रिक्त संच आहे. सममूळ संख्यांचा संच, ही दोन ही सममूळ संख्या येते, हा रिक्त संच आहे का नाही, हा एक घटक संच आहे. 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच, 30 पेक्षा कमी दिवस फेब्रुवारी मध्ये येतात, म्हणजे इथं सुद्धा काहीतरी आकडा येईल, म्हणजे हा पण रिक्त नाहीये. आणि इथं बघा, ही पूर्णांक संख्या आहे, -1 आणि 1 च्या मधली जी 0 येते, म्हणजे 0 हा सुद्धा एक घटक झाला. म्हणजे तुमचं उत्तर हे येणार आहे की हा जो आहे समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच, हा तुमचा रिक्त संच आहे, ठीक आहे. पुढचा बघा प्रश्न, पुढे आपल्याकडे आहे, खालीलपैकी कोणता समूह संच आहे, कोण संच आहे. आता इंद्रधनुष्यातील रंग हा संच आहे, कारण हा एक स्पष्ट आहे, इंद्रधनुष्यातले रंग सगळीकडे सारखे असतील. भारतामध्ये जर इंद्रधनुष्य तुम्हाला दिसला, अमेरिकेमध्ये दिसला, ऑस्ट्रेलियामध्ये दिसला, सगळीकडे कुठेही जा बघायला, तिथं तुम्हाला त्या इंद्रधनुष्यातले रंग सारखेच मिळणार, म्हणजे हा जो आहे तो तुमचा संच आहे. शाळेतल्या आवारातील उंच झाडे हा संच नाहीये, कारण उंच झाडे नेमकी कुठले असतील, ते सगळीकडे सारखे नसेल. एखाद्या शाळेमध्ये आंब्याचं झाड उंच असेल, दुसऱ्या कुठल्या तरी शाळेमध्ये जांभळीचं झाड उंच असेल, तिसऱ्या कुठल्या शाळेमध्ये अजून कुठलं तरी झाड उंच असेल, त्याच्यामुळे हे करेक्ट सांगता येणार नाही. गावातील श्रीमंत लोकांचा संच, आता गावामध्ये श्रीमंत लोक कोण हे पण आपण ओळखू शकत नाही. एखादा माणूस फाटकी कपडे घालून आला तरी त्याच्या अकाउंटवर लाखो कपडे असतात, लाखो रुपये असतात, आणि एखादा सूटबूटवाला एखादी फॉर्च्युनर कार जरी घेऊन आला तरी त्याच्यावरती मोठं कर्ज असतं, कारचं कर्ज, घराचा हप्ता, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे श्रीमंत लोक आपण नाही सांगू शकत. पुस्तकातली सोपी उदाहरणे हा पण संच नाहीये, हा पण स्पष्ट नाहीये. वर्गातल्या एखाद्या कमी गणितामध्ये हुशार असणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटेल की याला सगळीच गणित अवघड आहे, एक पण सोपं नाही, एखादं सोपं दिसतंय, आणि एखादा गणितामध्ये आउट ऑफ मार्क मिळतो, त्याला वाटेल की सगळीच गणित सोपी, असं वाटू शकतो. पुढचा बघा, आता बघा एन छेद संच डब्ल्यू हा कुठला संच आहे. बघा एन म्हणजे काय असतो, नैसर्गिक संख्यांचा संच, 1 2 3 डॉट डॉट डॉट. आणि डब्ल्यू म्हणजे काय असतो बाबा, तुमचा पूर्ण संख्यांचा संच, 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. आता यांचा छेद संच एन छेद संच डब्ल्यू. आता यांचा छेद संच काय येणार, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचा छेद संच, दोघांमध्ये कॉमन. छेद संच म्हणजे दोघांमध्ये येणारे समान घटक. काय काय येतंय, 1 2 3 1 2 3 समान येतात, मग 1 2 3 डॉट 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 हे समान येतात, म्हणजे हा येणार आहे 1 2 3 डॉट डॉट डॉट, हा येणार आहे दोघांचा छेद संच. झालं. संच एक्स चे घटक एक्स असे आहे की इंडियन या शब्दातील अक्षर, तर पी संच यादी पद्धतीने. तर यादी पद्धतीने लिहिताना मी आय लिहिणार, त्याच्यानंतर एन लिहिणार, डी लिहिणार, आय ऑलरेडी लिहिलाय, ए लिहिणार, आणि एन ऑलरेडी लिहिलाय, म्हणजे INDA कशामध्ये, INDA बी ऑप्शन मध्ये. तर बी ऑप्शन जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुढे बघा, टी बरोबर 1 2 3 4 5, एम बरोबर 3 4 7 8, तर आपल्याकडं टी संयोग संच एम काय,
टी संयोग संचय यम म्हणजे सगळे घटक आले पाहिजे, फक्त रिपीट नाही लिहायचं. पहिलं टी मधले लिहा 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता यम मधले लिहा 3 4 7 8. 3 ऑलरेडी आलाय, 4 ऑलरेडी आलाय, 7 8. 7 आणि 8 लिहा. काय लिहिलं 1 2 3 4 5 7 8. बघा 1 2 3 4 5 7 8. 1 2 3 4 5 7 8. सी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न बहुपर्यायी प्रश्न होते ते आपण सोडू शकतो. आता आपण पुढचे प्रश्न बघूयात बाबा काय काय आहेत, नेमके कुठले कुठले आहेत. तर हा बघा, आता हे प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं असतं. या प्रकारचे प्रश्न 3 मार्काला 4 मार्काला आपल्याला परीक्षेला येत राहतात. बघा, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्लिश बोलतात, 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी तसेच 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. इथे हे हा शब्द नकोय. 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक तरी भाषा बोलतात. म्हणजे 100 लोक अशी आहेत की बाबा त्याच्यापैकी काहीतरी भाषा बोलतात. म्हणजे साधारणतः जर प्रश्न बघितला 100 पैकी 72 लोक इंग्लिश बोलतात, त्याच्यानंतर 43 लोक फ्रेंच बोलतात, आणि ही जी 100 लोक आहेत त्याच्यामध्ये अशी लोक आहेत की बाबा प्रत्येक लोक काही ना काहीतरी भाषा बोलतोय. कोण फ्रेंच बोलतोय, कोण इंग्लिश बोलतोय, किंवा कोण दोन्हीही भाषा बोलतोय. असा कुठलाही व्यक्ती नाही की बाबा दोघांपैकी एक पण भाषा येत नाही, असा व्यक्ती कुठला नाहीये. म्हणजे इथं ए संयोग संच बी 100 आहे उदाहरणार्थ पकडा. तर पुढे आपल्याला काय करायचंय की तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, किती लोक असे की ती फक्त इंग्रजी बोलतात, आणि किती लोक आहेत ती फक्त फ्रेंच बोलतात, आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात. बरोबर ना. आता बघा, एक लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. संच ए आपण म्हणू, संच ए इंग्रजी बोलणारे लोक, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा समूह, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा संच, लोकांचा संच. ओके, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा संच. ठीक आहे. त्याच्यानंतर संच बी आपण म्हणू, संच बी बरोबर फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचा संच, फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचा संच, बोलणाऱ्या लोकांचा संच. ठीक आहे, लोकांचा संच झालं. आता याच्यात गंमत बघा काय. पहिली गोष्ट मला सांगा, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ ए म्हणजे इंग्रजी बोलणारे लोक. किती लोक इंग्रजी बोलतात बाबा, बोला किती बोलतात. तर इंग्रजी बोलणारे लोक आहेत 72. बरोबर. नंबर ऑफ बी, संच बी, संच बी म्हणजे काय बाबा, तुमचं फ्रेंच बोलणारे लोक. किती लोक फ्रेंच बोलतात, तर 43 लोक फ्रेंच बोलतात. ओके. आता याच्यामध्ये जर आपण एक बघितलं, 1 मिनिट जरा सगळ्यांना क्लिअर दिसतंय का बघू, जरा सेटिंग करू थोडेसे. हा येस, कारण काही मुलांना क्लिअर दिसत नव्हतं. तर नंबर ऑफ ए बरोबर 72, नंबर ऑफ बी बरोबर 43. आता याच्यामध्ये 100 लोक, नंबर ऑफ ए संयोग संच बी, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर किती असणार आहे, 100. आता हे 100 का, कारण याच्यामध्ये अशी लोकच नाहीयेत की ज्यांना दोघांपैकी कुठलीच भाषा येत नाही. म्हणून इथं नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 100, कारण एकूण लोक 100 आहे. 3 गोष्ट मिळाल्या, नंबर ऑफ ए 72, नंबर ऑफ बी बरोबर 43, आणि नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 100. तर इथं पहिला आपण काय करू, नंबर ऑफ ए छेद संच बी काढू. म्हणजे अशा लोकांची संख्या की जी बाबा दोन्ही भाषा बोलतात, दोन्ही भाषा बोलणारे. आता दोन्ही भाषा बोलणारे काय असतील, दोन्ही भाषा बोलणारे, भाषा बोलणारे, दोन्ही भाषा बोलणारे बरोबर काय असणार, बरोबर नंबर ऑफ ए छेद संच बी, म्हणजे जे दोन्ही भाषा बोलतात. बरोबर, नंबर ऑफ ए छेद संच बी. बरं, नंबर ऑफ ए छेद संच बी आपण म्हणू, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर नंबर ऑफ ए छेद संच बी. तर आपण नंबर ऑफ ए छेद संच बी काढू. सूत्र काय बघा, नंबर ऑफ ए छेद संच बी कसं काढायचं त्याचं सूत्र आपण मागं बघितलंय. काय सूत्र आहे, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए संयोग संच बी, हे सूत्र आहे. नंबर ऑफ ए किती 72, नंबर ऑफ बी किती 43, आणि नंबर ऑफ ए संयोग संच बी किती 100. बघा 72 मधून 43 घालवा, 72 वजा 43, दोनातून 3 जात नाही, 12 मधून 3 गेले, किती राहिले, 9 राहिले. इथं आला एक हातच्याला, 4 मधून 5 गेले, 29 राहिले. 4 मधून 7 मधून 4 आणि 1 5 गेले, 29 राहिले. तर इथं आपल्याकडे आलं 72 अधिक 43 आहे, बेरीज करायचे. सॉरी 72 अधिक 43 बेरीज करायचे. चुकून मला वजा कुठून दिसलं काय माहिती. 72 अधिक 43, 3 आणि 2 5, 7 आणि 4 11, 115. तर इथे येईल 115 आणि वजा हे 100.
115 मधून 100 गेले 15. तर मित्रांनो लक्षात घ्या, 15 मुलं अशी आहे की जी मुलं दोन्ही भाषा बोलतात. बरोबर, 15 मुलं अशी आहे की जी मुलं दोन्हीही भाषा बोलतात. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या प्रश्न नेमका काय. 15 मुलं दोन्ही भाषा बोलतात. आता पुढचा प्रश्न काय की किती मुलं फक्त इंग्लिश बोलतात. इंग्लिश बोलणारी 72 आहे. इंग्लिश बोलणारी तशी 72 आहे, पण फक्त इंग्लिश किती बोलतात. कारण काय माहितीये का, या 72 मुलांमधली 15 मुलं अशी आहे की ती इंग्रजी सोबत फ्रेंच पण बोलतात. मग प्युअर इंग्रजी बोलणारी लोक काय, 72 वजा 15 केलं की फक्त इंग्रजी बोलणारी लोक येतील. आणि फक्त फ्रेंच बोलणारी लोक काय, 43 मधून ही दोन्ही भाषा बोलणारी 15 वजा केली की फक्त फ्रेंच बोलणारी लोक येतील. मग इथं आपण लिहू फक्त इंग्रजी बोलणारे लोक, इंग्रजी बोलणारे लोक, इंग्रजी बोलणारे बोलणारे फक्त इंग्रजी बोलणारे काय येईल बाबा आपल्याकडे, फक्त इंग्रजी बोलणारे. नंबर ऑफ ए वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. बरोबर, नंबर ऑफ ए किती 72, ए छेद संच बी किती 15. मग इथं लिहायचं 72 वजा 15. आता 72 मधून 15 वजा केला करा किती येईल, 12तून 5 गेले 7, आजच्याला 1, 7तून 2 गेले 5, 57. मग 57 लोक असे आहेत की जी बाबा फक्त इंग्लिश बोलतात, त्यांना काय फ्रेंच येतच नाही, फक्त इंग्लिश बोलतात. आता फक्त फ्रेंच बोलणारे, फक्त फ्रेंच भाषा बोलणारे, फ्रेंच बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे काय बाबा, नंबर ऑफ ए मधून, म्हणजे फ्रेंच बोलणारी जी लोक आहेत त्याच्यातून दोन्ही भाषा बोलणाऱ्या 15ला गायब करायचं बाबा, ते दोन्ही बोलतात. बरोबर ना, आपल्याला फक्त फ्रेंच पाहिजे. नंबर ऑफ ए वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. नंबर ऑफ ए सॉरी नंबर ऑफ बी, नंबर ऑफ बी आहे फ्रेंच बोलणारी, नंबर ऑफ बी आहे, माफ करा. नंबर ऑफ बी 43, त्याच्यामधून काय करायचं, हे 15 म्हणजे नंबर ऑफ ए छेद संच बी आपल्याला वजा करायचे. नंबर ऑफ बी किती 43, नंबर ऑफ बी च्या जागेवर 43 वजा ए छेद संच बी किती 15, इथं करायचं वजा 15. आता 43 मधून 15 घालवा, किती राहिले बाबा, 13तून 5 गेले 8, 4तून 1 आणि 1 2 गेले 28. बरोबर उत्तर आलं 28. म्हणजे 28 लोक आपल्याकडे अशी आहे की जी फक्त फ्रेंच बोलतात, 57 लोक अशी आहे जी फक्त इंग्रजी बोलतात, आणि 15 लोक अशी आहे की जी दोन्ही भाषा बोलतात. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आता आपण पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. बघा हा 4था प्रश्न. पार्थ ने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावले, तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. पार्थने 70 लावली, प्रज्ञाने 90 लावली, त्यापैकी 25 झाडं दोघांनी मिळून लावली. तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडं लावली, म्हणजे एकूण झाडं म्हणजे कुठली झाडं काढायची आहेत, पार्थने लावलेली झाडं, प्रज्ञाने लावलेली झाडं, आणि पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून लावलेली झाडं, त्या सगळी झाडं आपल्याला काढायची आहेत. मग ती कशामध्ये येईल, सगळी संयोग संचामध्ये येतील. मग आपण एक काम करू, संच ए, 2 संच आहे, संच ए पार्थने लावलेली झाडे, पार्थने लावलेली झाडे, पार्थने लावलेली झाडे किंवा पार्थने लावलेल्या झाडांचा संच. ओके, आणि त्याच्यानंतर संच बी समजा आपण, संच बी मध्ये कोणी, प्रज्ञा, प्रज्ञाने लावलेली झाडे, प्रज्ञाने लावलेली झाडे. ओके, झाडे झाडे झालं. आता या ठिकाणी बघा, नंबर ऑफ ए पार्थने लावलेली झाडे किती 70, नंबर ऑफ ए म्हणजे पार्थने लावलेली झाडे. नंबर ऑफ बी प्रज्ञाने लावलेली झाडं, प्रज्ञाने किती लावली बाबा, 90 झाडं, आणि त्यापैकी या 70 आणि 90 पैकी 25 झाडं दोघांनी मिळून लावली. दोघांनी मिळून लावलेली म्हणजे नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 25. दोघांनी मिळून लावलेली झाडे, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 25. याच्यापैकीच काही झाडं दोघांनी मिळून लावलेले. मग एकूण झाडे किती, बघा 3 प्रकारच्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. पहिली गोष्ट, पार्थने लावलेली झाडे 70, दुसरी प्रज्ञाने लावलेली झाडं 90, आणि तिसरी दोघांनी मिळून लावलेली झाडे 25. आता मला काय करायचंय की एकूण किती ही झाडं जी आहेत ती दोघांनी मिळून लावली 25. आता एकूण किती झाडं लागली गेली ते आपल्याला काढायचं. मग त्यासाठी मी काय करणार, नंबर ऑफ ए संयोग संच बी, सूत्र आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. हे सूत्र आहे, लक्षात घ्या. हे आणि मगाशी सांगितलेलं दोन्ही सूत्र लक्षात ठेवली पाहिजे. नंबर ऑफ ए किती 70 अधिक नंबर ऑफ बी किती 90 वजा ए छेद संच बी किती 25. 90 अधिक 70 किती झाले 160 वजा 25. 160 मधून 25 गेले किती राहिले बाबा 135.
एकूण किती झाडं लावली गेली? 135 झाडं लावली गेली. झालं. एकदम साधं सोपा प्रश्न आहे. फक्त संयोग संचय काढायचा होता. ए संयोग संचय बी सूत्र वापरायचं होतं. आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे आपल्या समोर असाच आहे. जर नंबर हा लय सोपा आहे. नंबर ऑफ ए छेद संचय बी. भाऊ नंबर ऑफ ए छेद संचय बी काढायचं. त्याचं सूत्र काय? नंबर ऑफ ए छेद संचय बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए संयोग संचय बी. ओके, याच्यात फक्त किमती टाकल्या की नंबर ऑफ ए छेद संचय बी असा निघणार आहे. काय एवढं काम आहे? एकदम सोपं आहे. नंबर ऑफ ए किती? 20. नंबर ऑफ बी किती? 28. आणि ए संयोग संचय बी किती? 36. बरोबर. आता 20 अधिक 28 किती झाले? 48. आणि वजा 36. 48 मधून 36 गेले, 8तून 6 गेले, किती राहिले बाबा? 2. 4तून 3 गेले, 1 राहिले, 12. झालं. या प्रश्नात काहीच दम नाहीये. एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त सूत्र लिहायचं, किमती टाकायच्या, आपला विषय संपला विषय. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे. आता येतं बघा, एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळलाय. इथं फक्त शब्द आला ना, 8 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा पाळलाय असा शब्द नाही. 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळलाय. काय पाळलाय? फक्त आणि फक्त कुत्रा. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर, म्हणजे असं वाक्य नाहीये 6 विद्यार्थ्यांच्या घरी मांजर पाळले म्हणजे मांजरासोबत कुत्राही पाळला असू शकतो असा अर्थ होतो. पण फक्त मांजर म्हणजे फक्तच मांजर आहे, बाकी दुसरं काय नाही. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले. 10 जणांच्या घरी दोन्ही आहे. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी नाही? किती जणांच्या घरी कुत्रा आणि मांजर यापैकी एकही प्राणी नाही? बघा आता आपण बघा, संच ए कुत्रा पाळणारे विद्यार्थी ठीक आहे, ज्यांच्या घरी कुत्रा आहे असे विद्यार्थी. त्याच्यानंतर संच बी मांजर पाळणारे विद्यार्थी. तर या प्रश्नात लय गंमत आहे. बघा मित्रांनो, मला काय म्हटलं इथं की एकूण 100 विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती बाबा? एकूण विद्यार्थी आपण म्हणू, एकूण विद्यार्थी बरोबर n बरोबर 100 विद्यार्थी. बरोबर. आता नंबर ऑफ ए किती असेल? एखादा मुलगा म्हणेल सर नंबर ऑफ ए बरोबर आपण 8 घ्यायचं का, कारण 8 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आहे. नाही ना, नंबर ऑफ ए 8 नसणार आहे, कारण 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्राचे, फक्त कुत्रा, मांजर नाहीये त्याच्यासोबत. मग काही विद्यार्थी असे सुद्धा असतील ज्यांच्याकडे पण कुत्रा असेल आणि कुत्र्यासोबत मांजर पण असेल, म्हणजे नंबर ऑफ बी हा वेगळाच येईल पूर्णपणे. मग एकदम प्युअर काय, 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही आहे, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ ए छेद संच बी एकदम क्लिअर दिलाय की जो आहे 10. ए छेद संच बी 10 आहे. आता मी वेन आकृतीच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करेल. मग बघा, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 10 आहे. मग कुत्रा पाळणारे विद्यार्थी किती येतील? 10 अधिक 8 18, ज्यांच्या घरी कुत्रा आहे असा. आणि मांजर पाळणारे विद्यार्थी किती बाबा? ज्यांच्या घरी मांजर आहे असे. नंबर ऑफ ए संयोग ए छेद संच बी अधिक 6 असेल. बघा आता याच्यामध्ये बघा, म्हणून नंबर ऑफ ए काय येणार तुमच्याकडे? नंबर ऑफ ए बरोबर तुम्ही असं लिहू शकता, किंवा आपण वेन आकृतीच्या सहाय्यानेच काढू, म्हणजे प्रॉब्लेम नको, दोन्ही गोष्टी होऊन जातील. वेन आकृती काढू म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे समजेल. बघा, तर वेन आकृतीच्या माध्यमातून जर आपण बघितलं, हा एक आहे आणि हा आपला संच आहे. ए कुत्रा पाळणारे, बी मांजर पाळणारे, दोन्ही पाळलेत असे विद्यार्थी किती? ज्यांच्याकडे दोन्ही असे 10, हे पहिलं लिहिलं. आता फक्त 8 विद्यार्थ्यांनी फक्त कुत्रा पाळलाय. फक्त कुत्रावाले कुठे येणार मित्रांनो? फक्त कुत्रा आहे. आता ए म्हणजे कुत्रा पाळणारे आणि 10 हे जे आहेत ना ते दोघांमध्ये येतात. फक्त कुत्रा पाळणारे इथे येतील 8 जण. बरोबर. आणि 6 जणांच्या घरी फक्त मांजर पाळले, म्हणजे फक्त मांजर पाळणारे इथे येतील. आता ए म्हणजे कुत्रा पाळणारे एकूण किती झाले? 8 आणि 10 18 झाले. मांजर पाळणारे किती झाले? 10 आणि 8 सॉरी 6 लिहिलं पाहिजे, तर 6 आहे बरं का. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले, म्हणजे फक्त मांजर पाळणारे इथं आपण या ठिकाणी 6 लिहिलेलं आहे. 1 मिनिट, जरा चार्जिंग संपलेली आहे आपली. चार्जिंगला लावू थोडस, लॅपटॉपला चार्जिंगला लावू. ओके, चला झालं. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं 6 लिहिलं. बघा परत मी सांगतो, वेन आकृतीमध्ये हे 10 जे आहे ते दोघांमध्ये, म्हणजे कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळलेले, ए छेद संच बी.
फक्त कुत्रा पाळणारे 8 आहेत म्हणून हे इथं फक्त मध्ये आले, इथं मध्ये नाही लिहू शकत, 8 इथं लिहिले. आणि फक्त मांजर पाळणारे किती बाबा 6 आहेत म्हणून त्यांना इथं लिहिलं. म्हणजे बीच्या या वर्तुळामध्ये बी म्हणजे मांजर पाळणारी मुलं आहेत, त्याच्यामध्ये फक्त मांजर पाळणारे इथे आहेत. 10 जण असे की मांजर पण पाळतात, कुत्रा पण पाळतात. मग आता इथं नंबर ऑफ आहे, मांजर पाळणारे किती झाले, 10 आणि 8 18 आहे मांजर पाळणारे झाले, सॉरी कुत्रा पाळणारे झाले. ए म्हणजे कुत्रा पाळणारे किती झाले, 10 आणि 8 18. आणि मांजर पाळणारी मुलं किती झाली, 10 आणि 6 16. आता आपल्याला नंबर ऑफ ए संयोग संच बी काढायचा. ए संयोग संच बी म्हणजे आपल्याला काय करायचंय की अशा विद्यार्थ्यांचा एक आपण संच करू की ज्याच्यामध्ये कुत्रा पाळणारे, मांजर पाळणारे आणि कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळणारे ते संयोग संचामध्ये येतील. म्हणजे काही ना काहीतरी पाळणारे आहेत, त्यांच्या घरी कुत्रा आहे, मांजर आहे, दोन्ही आहेत, असे पाळणारे आहेत. आपल्याला न पाळणारे विद्यार्थी काढायचे, असे विद्यार्थी की ज्यांनी काहीच पाळलेलं नाहीये. पण अगोदर नंबर ऑफ ए संयोग संच बी काढू. तो वेन आकृतीवरून कसा काढणार, 8 अधिक 10 अधिक 6 केलं की तुमचं उत्तर आलं. 8 अधिक 10 अधिक 6, 8 आणि 10 18 आणि 6 झाले 24. 24 विद्यार्थी असे की ज्यांच्याकडे काही ना काहीतरी आहे, कुत्रा आहे, मांजर आहे किंवा दोन्ही आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थी, न पाळणारे कुत्रा आणि मांजर यांच्यापैकी न पाळणारे विद्यार्थी किंवा ज्यांच्याकडे काहीच नाहीये पाळायला, अभ्यास करतात घरी. मग ते काय आहे बाबा, एन मधून एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येमधून आपण काय करायचं, नंबर ऑफ ए संयोग संच बी वजा करू. एकूण विद्यार्थी 28 आहेत, त्याच्यातून नंबर ऑफ ए संयोग संच बी 24 गेले, 28 मधून 24 गेले 4 जण. 4 पोरं असे की बाबा ज्यांच्याकडे ते काहीच पाळत नाही, कुत्रा नाही पाळत, मांजर नाही पाळत किंवा दोन्ही पण नाही पाळत. ठीक आहे. तर आता अशा प्रकारे हा आपला 6वा प्रश्न झालाय. याच्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा 7वा प्रश्न बघा, पुढील प्रत्येक उदाहरणातील छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा. आता याच्यातला छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने, त्याला मी पहिल्या प्रश्नाचा छेद संच काढतो वेन आकृतीच्या सहाय्याने. बाबा हा एक संच, हा एक संच, छेद संच म्हणजे दोघांमध्ये समान असलेला घटक. इथं बघा, इथं 4 आहे, इथं 4 आहे, अजून काय का नाही, इथं फक्त 4च समान आहे. बाकी काय राहिलं, 3 5 7, 3 5 आणि 7. ओके. आणि इकडे काय राहिलं, 1 4 तर ऑलरेडी आहे आणि 8 राहिलं. तर हा जो 4 आहे हा तुमचा काय झाला, छेद संच. याला तुम्ही असं लिहून याला मस्त अशा प्रकारे करू शकता. हा तुमचा काय झाला, छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने तुम्ही दाखवला. बरोबर. छेद संच म्हणजे दोघांमध्ये समान असलेले घटक. दुसरा प्रश्न बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय बाबा, या ठिकाणी हा एक तुमचा संच आहे आणि हा दुसरा संच आहे. हा संच काय बाबा तुमच्याकडे पी आहे आणि हा क्यू आहे. तर यांचा छेद संच काय बाबा, दोघांमध्ये समान काय बाबा, ए आहे का नाहीये, बी आहे का, आहे बाबा, बी आहे समान, इथं पण बी आहे. सी आहे का नाहीये, ई आहे, इथं पण ई आहे. म्हणजे बी आणि ई हे दोघच जण असतील. म्हणजे तुम्ही इथं फक्त बी आणि ई एवढं लिहिलं तरी चालू शकतं, एवढं लिहिलं तरी चालू शकतं. ओके. किंवा आता बाकीच्या बघा, ए सी एफ, ए लिहिलं, सी लिहिलं, एफ लिहिलं आणि पलीकडे काय एल आहे, एम आहे आणि एन आहे. तर हा जो तुमचा आहे तो छेद संच. बघा इथं हा जो आतमध्ये तुम्ही काढला, हा काय आपला छेद संच, जो बी आणि ई तो छेद संच. एवढं नुसतं बी आणि ई लिहिलं तरी चालू शकतं किंवा इथं नुसतं 4 लिहिलं आतमध्ये तरी चालू शकतं. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हा छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवता येऊ शकतो. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. छेद म्हणजे जे दोघांमध्ये समान आहे तो घटक इथं मध्ये लिहायचा, बस. बाकी काय जास्त डोकं चालवायचं नाही. पुढचा पॉईंट बघा, आता यांच्यामध्ये छेद संच काय लिहिता येईल बाबा, यांच्यामध्ये बघा आता इथे हे जे संच आहेत, हे दोन्ही संच जे आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला दिलेले आहेत गुणधर्म पद्धतीत. यांना यादीमध्ये लिहा. बघा एक्स मध्ये काय येणार, अशी एक्स संच, एक्सचे घटक एक्स असे आहे की एक्स ही 80 ते 100 या दरम्यानची मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही. मग ती मूळ संख्या कुठली बाबा, एक 83 ही मूळ संख्या आहे, 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 नाही, 88 नाही, 89 नाही, 90 नाही, 91 नाही, 92 नाही, 93 सुद्धा नाहीये. ओके. 91 नाही, 92 नाही, 93 नाही, 94 नाही, 95 96 97 एक आपल्याला या ठिकाणी मूळ संख्या आहे. म्हणजे 83 आणि 97 या दोन मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी येतील. बघा 83, 84 नाही, 85 नाहीये, 86 नाहीये, 87 ला 3 ने भाग जाऊ शकतो, 88 नाहीये, 89 देखील, 89, 83, 89 आणि एक 97 अशा या 3 ज्या आहेत त्या आपल्याला मूळ संख्या या ठिकाणी इथे दिसतील. ओके. याच्यानंतर बघा पुढचा जो संच आहे वाय.
संच वाय काय बाबा, संच वायचे घटक वाय असे आहे की ही 90 व 100 यांच्यामधली विषम संख्या आहे. 90 आणि 100च्या मध्ये विषम संख्या कुठल्या? 91, 93, 95, 97 आणि 99 या झाल्या विषम संख्या. कशामधल्या? 90 ते 100 मधली विषम संख्या. आता यांचा जो छेद संच तो मला दाखवायचा आहे. बघा इथं एक्स आहे, इथं वाय आहे, दोघांमध्ये समान घटक बघा 97 हा एकच आहे, मग इथं 97च तुम्ही लिहाल. झाला, हा झाला तुमचा छेद संच. आणि बाकी वाटलंच तर इथं बघा एक्स मध्ये काय येतील 83 आणि 89, वाय मध्ये काय येतील 91 लिहिला, 95 लिहिलं, त्याच्यानंतर 93 लिहिलं, 97 ऑलरेडी आले तर 99 लिहिले. बरोबर. इथं हा आहे तुमचा या ठिकाणी छेद संच, हा जो 97 आहे हा आपला आहे छेद संच. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिसतोय, तर याच्यामध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात एकच मिनिटामध्ये. ओके, 0 मिनिटं. पुढचा प्रश्न या ठिकाणी हा. तर याच बरोबर या ठिकाणी बघा. ओके ओके ओके. तर इथे येस, तर पुढचा प्रश्न आहे आपण बघून घेऊयात. क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4. ओके, 4 आपल्याला बघायचं आहे. 4 नंबर मध्ये काय बाबा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, चला पुढे. पुढे बघा 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये काय बाबा, सर्व कोणांचा संच, सर्व चौरसांचा संच, सर्व आयतांचा संच, समभुज चौकोनांचा संच, समांतर भुज चौकोनांचा संच, हे जे काही संच दिलेत याच्यामध्ये कोण कोणाचा उपसंच आहे ते आपल्याला लिहायचंय. लक्षात घ्या, हा प्रश्न क्रिटिकल खूप का माहितीये का, कारण तुम्हाला सगळ्या या ठिकाणी चौकोनांचे प्रकार माहिती पाहिजे, पण मी तुम्हाला सांगतो पटापट काय असेल. बघा, समभुज चौकोनांचा संच, आता समजा वाय जो आहे, आता सर्व चौकोनांचा संच हा कोणाचा उपसंच नसेल, हा विश्वसंच असेल. आता पहिली गोष्ट, वाय जो आहे हा कोणाचा उपसंच असू शकतो? एक तर सर्व चौकोनांचा उपसंच असू शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक समभुज चौकोन हा एक समांतर भुज चौकोनच असतो, कारण ज्या समांतर भुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला आपण समभुज चौकोन म्हणतो. म्हणजे प्रत्येक समभुज चौकोन हा समांतर भुज चौकोन सुद्धा असतो, म्हणून वाय हा टी चा सुद्धा या ठिकाणी उपसंच आहे. तिसरा मुद्दा, चौरसाचा विचार करा. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात, म्हणजे एसच्या चारही बाजू एकरूप असतात, म्हणजे यस जो आहे, म्हणजे हा जो चौरस आहे, चौरस चारही बाजू एकरूप असतात, म्हणजे हा तो चौकोन तर आहे, म्हणजे हा एक्सचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपसंच दिसतोय. त्याचबरोबर या ठिकाणी हा जो यस आहे, चौरस सगळ्या बाजू एकरूप असतात, आणि चौरस हा प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन सुद्धा असतो. बरोबर, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन सुद्धा असतो, कारण ज्या समभुज चौकोनाचे सगळे कोण 90 मापाचे असतात त्याला चौरस म्हणतो, अशी ती व्याख्या करता येते. म्हणजे इथं हा वायचा सुद्धा उपसंच आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक चौरस हा समांतर भुज चौकोन सुद्धा असतो, म्हणजे हा टी चा सुद्धा उपसंच आहे. ओके, आता 5वा 6वा पॉइंट घेऊ, टी चा सुद्धा उपसंच आहे. झाला. पुढे, सर्व समांतर भुज चौकोनांचा संच. आता समांतर भुज चौकोन टी हा उपसंच आहे कोणाचा? एक्सचा. हा फक्त एक चौकोन आहे. बरोबर, समांतर भुज चौकोनाला तुम्ही समभुज चौकोन नाही म्हणू शकत, पण समभुज चौकोनाला तुम्ही समांतर भुज चौकोन म्हणू शकताय. बरोबर. त्याच्यानंतर आता बघा, सर्व आयतांचा संच. आयत, आता प्रत्येक आयत जो आहे हा एक चौकोन असतो, म्हणजे तो एक्सचा उपसंच आहे. आणि प्रत्येक आयत जो आहे तो चौरस पण असतो, सॉरी चौरस नसतो, आयत आहे तो चौरस नसतो. तर या उलट चौरसाला तुम्ही आयत म्हणू शकता, म्हणजे एस हा व्ही चा सुद्धा उपसंच या ठिकाणी होऊ शकतो, यस उपसंच हा व्ही चा सुद्धा होऊ शकतो, कारण प्रत्येक चौरस हा आयत असतो, आणि प्रत्येक आयत हा चौकोन असतो आणि समांतर भुज चौकोन असतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी व्ही हा उपसंच आहे कोणाचा? टी चा, समांतर भुज चौकोनाचा. आता हे मी तुम्हाला सांगितलं, काही मुलांना कदाचित समजलं सुद्धा नसेल, कारण ज्याला चौकोनाचे सगळे प्रकार व्यवस्थित माहिती आहेत त्याला हे समजणार आहे. त्याच्यासाठी मागच्या तुम्हाला गणित भाग 2 मध्ये पुढे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत, कारण आता हे सगळ्या चौकोनांचे प्रकार, त्याचे गुणधर्म हे सांगायला मला वेळ नाहीये, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी जास्त डिटेलमध्ये देऊ शकत नाही, वेळेची थोडीशी बंधन आहेत. पुढचा बघा, 9 नंबरचा क्वेश्चन. यम हा कोणताही एक संच असेल तर यम रिक्त संच, यम आणि यम संयोग संच रिक्त संच आणि यम संयोग छेद संच रिक्त संच लिहा. चला, आता समजा यम हा मी कुठलाही एक संच घेतला ज्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3. ओके,
तर हा जो रिक्त संच आहे तो काय असतो, ज्याच्यामध्ये एकही घटक नसतो, बरोबर, एकही घटक नसतो. आता या दोघांचा एम संयोग संच हा रिक्त संच काय, या दोघांचा संयोग काय येणार आहे, दोघांचा संयोग म्हणजे सगळे दोघांचे मिळून घटक एम मधले पण लिहायचे आणि या रिक्त संचातले पण लिहायचे. बघा, एम मधले घटक लिहिले 1 2 3 1 2 3 लिहिले आणि याच्यामध्ये काहीच नाहीये, म्हणजे काय आलं, तुमचं एम आलं. म्हणजे याचा अर्थ एम संयोग संच रिक्त संच जर केलं तर तुम्हाला उत्तर मिळतं एम. आता एम छेद संच आणि रिक्त संच जर केलं, छेद संच म्हणजे दोघांमधले समान घटक, दोघांमध्ये समान काय आहे का, काहीच नाहीये समान, दोघांमध्ये काहीच समान नाहीये, म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही, म्हणजे कशामध्ये काहीच नाही, रिक्त संच येतो, काहीच नाही म्हणजे रिक्त संच. म्हणजे जर तुम्ही एम छेद संच रिक्त संच केलं की तुमच्याकडे उत्तर रिक्त संच येणार आहे. एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येऊ शकतं. पुढचा प्रश्न आपण बघू, 10 नंबरचा प्रश्न. हे बघा, याच्यात काय बाबा, याच्यामध्ये एकदम सोपं आहे. पहिला यू म्हणजे सगळे घटक, या चौकोनातले सगळे घटक, या संचामधले सगळे घटक. बघा, पहिले ए मध्ये लिहा 1 2 3 5 7 1 2 3 5 7, याच्यातले लिहा 8 9 10 8 9 10. आता बाहेर कोण आहे, 4 11 13, 4 11 आणि 13 सगळ्यांना लिहायचे याच्यामध्ये. म्हणजे हा जो विश्वसंच यू म्हणजे विश्वसंच, म्हणजे यू मध्ये काय, सगळेच जेवढे काही घटक दिसतील तेवढे इथं उचलून टाकायचे. आता ए मध्ये काय, ए म्हणजे काय, या ए नावाच्या वर्तुळामध्ये काय, या वर्तुळात काय, या पूर्ण वर्तुळात काय येतात, 1 2 3 5 7 1 2 किंवा 2 2 3 7 1 5 2 3 7 1 आणि 5 झालं. आता नंतर बी आहे, बी मध्ये काय आहे बाबा, बी या वर्तुळामध्ये काय, बघा बी जो आहे हा वर्तुळ, याच्यामध्ये काय, याच्यात काय 1 5 8 9 10 1 5 8 9 10. पुढचा मुद्दा काय बाबा, ए संयोग संच बी, ए संयोग संच बी, ए आणि बी मिळून, दोन्ही मिळून काय येतात, ए संयोग संच बी, या दोघांमध्ये मिळून काय 1 5 2 किंवा 2, बघा 2 3 7 1 5 आणि 8 9 10, 8 9 आणि 10 हे सगळे लिहिले. याच्यामध्ये ए आणि बी मिळून जेवढे येतात त्या सगळ्या घटकांना आपण इथे लिहिलं. आता ए छेद संच बी म्हणजे दोघांमध्ये समान घटक कुठले, समान घटक बघा 1 आणि 5 हे आहेत, 1 आणि 5, संपला विषय, झाला. अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. हा एकदम सिंपल आहे. सराव संच 1.4 मध्ये पण या प्रकारचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे या प्रकारच्या प्रश्नाची तयारी करा, परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता यानंतर बघू पुढे 11वा प्रश्न बघा, आणि 11 प्रश्नानंतर संपला, हा शेवटचा प्रश्न माझ्या माहितीनुसार. याच्यामध्ये ए संयोग संच बी काढायचा. मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे. नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी, हे सूत्र आहे. या सूत्रात फक्त किमती टाका मित्रांनो, तुमचं उत्तर आलं. नंबर ऑफ ए किती आहे, 7 आहे, लिहिलं 7. नंबर ऑफ बी किती, 13 आहे, लिहिलं 13. आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी 4 आहे, लिहिलं 4. 7 आणि 13 किती झाले, 20. 20 वजा 4 किती झाले, 16. मित्रांनो, एवढा सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आणि अशा प्रकारे हा जो सराव संच आहे आपला तो झालेला आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रह बघितलेला आहे 1. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एखादा संकीर्ण प्रश्न संग्रह बघण्याचा प्रयत्न करूयात. तर आताच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.